अनाथ माकड पिल्लाला आईची साथ, वन विभागाची यशस्वी पुनर्मिलन मोहीम. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात मानवतेचा आणि संवेदनशीलतेचा हृदयस्पर्शी प्रसंग समोर आला आहे. सुलतानपूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी माकडाचा मृत्यू झाला. या अपघातात तिच्यासोबत असलेले काही दिवसांचे जिवंत पिल्लू जखमी अवस्थेत आढळून आले. वन विभागाने तात्काळ कारवाई करत पिल्लाला ताब्यात घेतले आणि लोणार येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर पिल्लाची प्रकृती सुधारली. मात्र एवढ्या लहान पिल्लाला माकडांचा कळप स्वीकारेल का, हा मोठा प्रश्न होता. वन विभागाने संयम आणि नियोजनाने मोहीम राबवली. स्तनदा मादी असलेला कळप शोधण्यात आला. पिल्लाच्या ओरडण्याचा आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून स्पीकरच्या माध्यमातून कळपाजवळ वाजवण्यात आला. त्यानंतर पिल्लाला सुरक्षितपणे कळपाजवळ ठेवण्यात आले. काही क्षणांतच कळपातील स्तनदा मादीचे मातृत्व जागृत झाले आणि तिने पिल्लाला कुशीत घेतले. कळपानेही त्याचा स्वीकार केला. आईला गमावलेल्या या पिल्लाला आता नव्या आईची साथ मिळाली असून वन विभागाच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, लोणार, बुलढाणा. मी वनपरिक्षेत्र अधिकारी मेहकर प्रादेशिक रवींद्र सातपुते. दिनांक 23/2/2026 रोजी जमीर शेख, राहणार सुलतानपूर, जिल्हा बुलढाणा यांनी आम्हाला कळविले की सुलतानपूरमध्ये एक मादी वानराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जवळच एक छोटेसे लहान वानराचे पिल्लू देखील आहे. माहिती कळताच वनरक्षक लोणार तातडीने घटनास्थळी पोहोचले. आजूबाजूला आम्ही पाहणी केली. त्यामध्ये तिथे कोणत्याही वानराचा कळप आढळून आला नाही. सदर घटना आम्ही सहाय्यक वन संरक्षक मेहकर प्रादेशिक श्री वैभव काकडे यांना सांगितली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या पिल्लास ताब्यात घेतले व लोणार येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सांगळे साहेब यांच्याकडे त्या पिल्लास घेऊन गेलो. डॉक्टर सांगळे साहेबांनी तपासणी केली आणि ते पिल्लू तंदुरुस्त असल्याचे सांगितले. सदर घटनेची माहिती उपवन संरक्षक प्रादेशिक बुलढाणा श्रीमती सरोज गवस मॅडम यांना देण्यात आली व त्या पिल्लाचे नैसर्गिक अधिवासामध्ये पुनर्मिलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी आम्ही त्या वानराच्या पिल्लाचा आवाज रेकॉर्डिंग केला. मी सोबत वनपाल लोणार, वसंता फुके, वनरक्षक लोणार, कैलास चौधरी व इतर कर्मचारी यांच्यासोबत आम्ही स्पीकरद्वारे वानराचा कळप आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला एक कळप असा आढळून आला की ज्यामध्ये एक स्तनदा मादी वानर देखील होती. तो कळप त्या पिल्लाच्या आवाजाकडे आकर्षित झाल्याने आम्ही वानराचे पिल्लू त्यांना एका ठिकाणी ठेवले. त्यातील मादी वानराने त्या पिल्लास आपल्या ताब्यात घेतले आणि थोड्या वेळानंतर आम्ही जेव्हा ऑब्झर्वेशन केले तेव्हा ते पिल्लू त्या मादी वानरासोबतच सुरक्षित असल्याचे आढळून आले. अशा प्रकारे त्या पिल्लास आम्ही नैसर्गिक अधिवासात एका नवीन कळपासोबत पुनर्मिलन करण्याचा जो प्रयत्न केला होता तो यशस्वी झाला व त्या छोट्याशा पिल्लास एक नवीन माता मिळाली. सर्व नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो, आपणास देखील अशा प्रकारची एखादी घटना आपल्या परिसरात आढळल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क करा, जेणेकरून त्या मुक्या प्राण्याचा बचाव करून आपण त्याला नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देऊ शकू. धन्यवाद.